कारण राम हे ज्ञान आहे, लक्ष्मण हे वैराग्य आहे आणि भरत हे भक्तीचं स्वरूप आहे. ज्यावेळेस प्रभू राम वनामध्ये गेले त्यावेळेस क्रोधरूपी ताटिका त्यांच्या समोर आली आणि त्यांनी तिचा वध केला. अर्थातच ज्ञानाने क्रोधाचा नाश केला जातो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता आपण बघितलं की क्रोधावर विजय कसा प्राप्त करता येतो. आता लक्ष्मण हे वैराग्याचं स्वरूप आहे. ज्यावेळेस लक्ष्मणाच्या समोर कामरूपी शूर्पणखा आली, ती काय म्हणाली, माझ्यासोबत विवाह करा. अर्थात ती कामरूपी होती. तर लक्ष्मण रूपी वैराग्याने त्या कामरूपी शूर्पणखाचं काय केलं, नाककान खंडित केलं. अशा प्रकारे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर अशा प्रकारे वैराग्याने कामावर विजय प्राप्त करता येतो. आणि ज्या वेळेस भरत हे भक्तीचं स्वरूप आहे, ज्यावेळेस कैकई रूपी लोभ भरताच्या समोर आला, म्हणजे कैकईने काय केलं की राज्य मागितलं रामाला की तू माझ्या मुलाला तुझं राज्य दे आणि तू वनात जा. त्यावेळेस भरताने धिक्कार केला आपल्या मातेचा. अर्थातच भक्तीने लोभावर विजय प्राप्त करता येतो. विठ्ठल विठ्ठल. तर हे रामचरित मानस एवढं सुंदर आहे. बाबा एवढे सुंदर सांगतात की ऐकतच राहा वाटते, ऐकतच राहा वाटते. मी येत असते पण या 2 दिवसात थोडे कामं होते. खूप सुंदर सांगतात. 7 कांड आहेत रामचरित मानसचे. पहिलं बालकांड, दुसरं अयोध्याकांड, तिसरं अरण्यकांड, चौथं किष्किंधाकांड, 5वं सुंदरकांड, 6वं लंकाकांड आणि 7वं उत्तरकांड. एका कांडाचा अर्थ जर बघितला ना, तर 7 कांडाचा जर अर्थ बघितला, ते आत्मसात केलं, भक्तिभावानं जर श्रवण केलं, तर त्या ठिकाणी कल्पतरूसारखं फळ प्राप्त होते. बघा, बालकांड जे आहे ना, त्यात प्रभूच्या लीला आहेत. ते त्या रामायण रूपी कल्पवृक्षाचं झाड आहे, रोपटं आहे, छोटंसं रोपटं अगोदर उगवतं. आता बालकांड झालं म्हणजे रोपटं उगवलं त्या रामायण रूपी कल्पवृक्षाचं. आता 2 नंबरचं अयोध्याकांड. अयोध्याकांड म्हणजे ते खोड त्या रामायण रूपी कल्पवृक्षाचं. विठ्ठल विठ्ठल.